गाइस मी मुरुडेश्वर मंदिरच्या इथे आहे आणि हा माझ्या लेन्समध्ये मावत सुद्धा नाही एवढा मोठा भव्य मंदिराचा एंट्रन्स आहे। Like literally see this monument, the tourist attraction। मित्रांनो, जाणून घेऊया मुरुडेश्वर या आत्मलिंगाची स्थापना कोणी केली। तर झालं काय माहितीये, रावण गेला हिमालयात घोर तपश्चर्या करून आपल्या भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि त्यांनी आत्मलिंग प्राप्त करून घेतलं। भगवान शंकराची पण एक अट होती, जोपर्यंत तू लंकेत परत नाही तोपर्यंत हे आत्मलिंग कुठे खाली ठेवायचं नाही, वरना तो तिथेच स्थापित होणार। भगवान विष्णू गणपतीसह एक मोठा डाव रचला आणि त्या डावामध्ये रावण फसला आणि त्या आत्मलिंगाची स्थापना गणपतीच्या हस्ते करण्यात आली बरं का। तेच म्हणजे आत्ता काळचं मुरुडेश्वर मंदिर, जे गोकर्णाच्या परिसरामध्ये वसलेलं आहे। हर हर महादेव। मी चंडिका दुर्गा परमेश्वरी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे आणि ते पूजा चालली आहे। इथे मंडप आहे, मी तिथे गाडी ठेवली आहे माझी मेघाच्या रिझल्ट। गाइस तिथे लिहिलंय चंडिका दुर्गा परमेश्वरी मंदिर, तिकडे पूजा कक्ष आहे, नाही मंदिराचा गाभारा आहे। सगळं मी रायडिंग गेअर्स वरती चालले। चंडिका दुर्गा परमेश्वरी मंदिराचा गाभाराचा आतमध्ये गेलेली हे मंदिर एकदम अलग आहे, म्हणजे इट इज लाईक लिटरली डिफरंट इनसाइड ब्रो। यू हॅव टू विजिट कर्नाटका। तो मंदिर म्हणजे जे मंदिरं इथे बनवले आहेत, लाईक लिटरली काय बनवलेत यार, हा जुबा टाइप्स आतमध्ये मंदिराचं आहे ना, जे काम आहे लाईक लिटरली एन्शियंट टाइम्सचं वाटतंय। आय लव्ह इट, अमेझिंग। इज उडपीला आलो आहे आणि इथे माझे 1060 किलोमीटर झाले आहेत। उडपीचं श्रीकृष्ण मठ त्या इथे आली आहे मी। वाव, इथे खूप आहे ना, गरम होत आहे लाईक लिटरली। आता आपण मंदिर करतच आपण बँगलोरला जाणार आहे। आपण शीघ्र दर्शन घेतलंय इकडे कृष्णा मठच्या इथे। काय मी ना सगळे रायडिंग गेअर्स वगैरे मध्ये झाले, तुम्ही बघू शकता आर्किटेक्चर ॲट इट्स पीक आहे। हे कृष्णा मठ आहे उडपीचं। मित्रांनो 1:30 वाजलाय आणि 1080 किलोमीटर झालेत आणि मी उच्चिल्याला श्री महालक्ष्मी टेम्पल विजिट करणार आहे। खूप ऊन आहे, कडाक्याचं ऊन आहे। जी बाईक मी इथे पार्क केली आहे। सगळ्यांना प्रश्न असतो की हे बाईक वगैरे ज्याच्यावरती जे सामान वगैरे असतं मी कसं मॅनेज करते। हे मी असंच ठेवून देते आणि जो बाजूला विकणारा माणूस असतो ना त्याला मी सांगून ठेवते जरा बाईक बघ माझी, आणि माझे शूज वगैरे मी इथेच काढून ठेवते। सो दिस वे आय मॅनेज माय लगेज। उच्चिल्याचं महालक्ष्मी टेम्पलला आलो आहोत विथ माय रायडिंग गेअर्स ओनली। सगळं घेऊन मी फिरते। सो दिस कार्विंग आय वॉज टॉकिंग अबाउट। हे बघा लाकडाचं काम बघा काय भारी केलं आहे आणि हे मंदिराच्या आतमध्ये आहे, महालक्ष्मी मंदिराच्या आत। गाईस आपण आता कर्नाटक या भागांमध्ये सर्व इकडचे डिवोशनल प्लेसेस जे कोस्टल एरियाजमध्ये आहेत ते आपण पाहतोय। सकाळपासून आपण मुरुडेश्वरचं दर्शन केलं, त्याच्यानंतर चंडिका दुर्गेश्वरी मंदिराचं दर्शन केलं, कृष्ण मठ ह्याचं दर्शन केलं, आपण श्री महालक्ष्मी ह्या मंदिराचं दर्शन केलंय। ते करून मग आपण कटील ह्या मंदिराकडे प्रस्थान करणार आहे। मुरुडेश्वरवरून आपण निघालोय। सो लेट्स गो, बघूया आपल्याला स्टेट बॉर्डर क्रॉसिंग करायला भेटते काय। केरला कर्नाटका बॉर्डर क्रॉस करायची आपल्याला ह्यावेळी। 3rd डे कर्नाटका बॉर्डर। आता कटील
दुर्गा परमेश्वरी मंदिराच्या इथे आलो आहोत. भारी दृश्य आहे. वाव, हे लोकेशन आहे. गाईज, कर्नाटका केरला ह्या बॉर्डर इथे जाणार आहे आणि बॉर्डर क्रॉसिंगसाठी जाणार आहे बेसिकली ह्या मंदिराचं. आणि माझी मेघाचारी जड कशी तिथे शांत उभी आहे. हा मंदिराचा गाभारा केवढा मोठा आहे, अमेझिंग. आणि हे मंदिर आहे छान, दुर्गा परमेश्वरी मंदिर कटील. 3rd डेचा स्टेट बॉर्डर क्रॉसिंग आपण कर्नाटका सोडून केरलामध्ये एंटर करणार आहोत. 1200 किलोमीटर्स आहे चेंबूरपासून ते कर्नाटका बॉर्डर. लॉंगेस्ट कोस्टल राईड झाली ही. खूप सारे तिकडचे एकदम मोठे मोठे मंदिरं आणि फेमस मॉन्युमेंट्स हे सगळं आपण पाहत आलो. आणि आता आपण एंटर करणार आहोत केरला. तर इथे माझे 1200 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत माझ्या मेघाच्या रिझल्टसोबत. ही माझी सोलो राईड आहे फ्रॉम चेंबूर टिल तमिळनाडू धनुषकोडी. मी आता 3rd डेचा सेकंड बॉर्डर क्रॉसिंग, स्टेट बॉर्डर क्रॉसिंग, तेच म्हणजे गॉड्स ओन कंट्री. आता मी कर्नाटकामधून केरलामध्ये प्रवेश करणार आहे. गॉड्स ओन कंट्री केरलामध्ये आपण प्रवेश केला आहे. काय काय वाढून ठेवलंय आपल्यासाठी समोर काय माहिती. पण येस, इथून आता कन्याकुमारी 696 किलोमीटर्स आहे. 3rd डे 350 किलोमीटर्स ट्रॅव्हल फ्रॉम मुरुडेश्वर टू अडथिला. मी आता इथे रॅकिंग डिसमेंटल करते आणि इथे मडाई रेसिडेन्सी तिथे मला हा रूम अलॉट केला आहे. सो लेट्स गो अँड हॅव ए नॅप. 350 किलोमीटर, खूप जास्त. केरलामध्ये आपण एंट्री केली आहे. स्टेट बॉर्डर क्रॉसिंग, आता परत स्टेट बॉर्डर क्रॉसिंग टुवर्ड्स तमिळनाडू. टुमॉरो हे झालंच पाहिजे. गुड नाईट.